नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या तासाभरात आपण जाणून घेणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, पण सुरुवातीला हेडलाईन्स. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. अमरावतीत संभाजी भिडे समर्थक आक्रमक, कोतवाली पोलीस ठाण्यात भिडे समर्थक दाखल. आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर कारवाईची मागणी. संभाजी भिडे आणि भाजपचा संबंध नाही, भिडेंच्या वक्तव्याचा निषेध. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. वाशिमच्या अकोला नाका परिसरात संभाजी भिडेंविरोधात निदर्शनं. ठाकरे गट, संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटनांचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर. पोलिसांकडून अटक. तर बुलढाण्यातही काँग्रेसचं भिडेंविरोधात आंदोलन. यशवंतराव चव्हाण सेंटरवर पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम. शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर. पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन. फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट दरम्यान धावणाऱ्या मेट्रो स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज नगर नाव देण्याची मागणी. खऱ्या अर्थानं गद्दारी ठाकरे गटानं केली. शिवसैनिकांना गुलाम म्हणून वागणूक दिली. आमदार संजय शिरसाट यांचा हल्लाबोल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली ठाण्यातल्या रस्त्यांची पाहणी. तातडीनं खड्डे बुजवण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. कुडाळ तालुक्यातील सरंबळ गावात डोंगर खचला. 40 ते 50 घरांना धोका. सरकारनं त्वरित उपाययोजना करण्याची मागणी. पावसामुळे आंबेनळी घाट पुढचे 15 दिवस राहणार बंद. अपघात टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. बुलेटिन